नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कामगिरी व्यवस्थापनाची गरज आणि आवश्यकता या तुमच्या BComच्या शेवटच्या लेक्चरला आपण आज सुरुवात करतोय. तुम्ही आत्तापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं 3 वर्ष अतिशय चांगले विषय, आपल्या जीवनाशी निगडीत पूरक असणारे विषय शिकलात. कामगिरी व्यवस्थापन ही इच्छित परिणाम मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन करण्याची एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. कामगिरी व्यवस्थापन व्यवसायाच्या सर्व प्रमुख भागधारकांना विशिष्ट अपेक्षित फलिते प्राप्त करून देण्यासाठी काय केले पाहिजे याचं स्पष्टीकरण देत असते. कामगिरी व्यवस्थापन हे कोणत्याही व्यवसायाचे मानव संसाधन प्रक्रियेचे हृदय, हार्ट आहे. ही प्रक्रिया HRच्या इतर कार्यांना प्रभावित करत असते. HR म्हणजे ह्युमन रिसोर्स, मानवी संसाधन. कामगार किंवा मनुष्यबळ म्हणून तर ह्युमन रिसोर्स. योग्य संघटनात्मक डिझाईन आणि व्यवस्थापन यंत्रणेच्या अस्तित्वाशिवाय कार्यप्रदर्शन व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणं हे चुकीचं किंवा निरर्थक ठरू शकतं. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी टिस्को ही प्रभावी कामगिरी व्यवस्थापन चौकट आणि मानवी संसाधन पद्धतीच्या अंमलबजावणीत त्यांच्या पुढाकारासाठी कौतुकास्पद स्टीलच्या उत्पादनात गुंतलेली भारताची प्रमुख कंपनी आहे. टिस्कोने उच्च कामगिरी आणि वाढत्या संधीत रूपांतर करण्यासाठी व्यवस्थापन पुनर्रचना कार्यक्रम सुरू केला. टिस्कोने कर्मचाऱ्यांना उत्साहवर्धक करिअरच्या संधी उपलब्ध करून देणे, मॅकिन्से आणि कंपनीने सुचविल्याप्रमाणे उच्च कामगिरी करणाऱ्यांची टीम तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले. परफॉर्मन्स इथिक प्रोग्राम PEP त्यासाठी आणला. ज्येष्ठतेच्या आधारावर बढती दिल्या. करिअरचा स्पष्ट मार्ग आणि उत्तरदायित्वाच्या व्याख्येवरून व्यवसायातील कर्तृत्ववान कर्मचारी ओळखण्यासाठी एक नवीन परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टीम आणली. बक्षिसे व ओळख यांच्याशी ती जोडली. या कामगिरी व्यवस्थापनाच्या दिशेने केलेल्या नवीन उपायांनी कर्मचाऱ्यांच्या प्रेरणेत आणि कामगिरीला चालना मिळाली. एक निष्पक्ष आणि पारदर्शक बक्षीस प्रणाली लागू केल्यामुळे नोकरीचे समाधान देखील सुधारले. कामगिरी व्यवस्थापनाची आवश्यकता किंवा गरज आपल्याला काही पुढील मुद्द्यावरून स्पष्ट करता येईल. त्यातील पहिला मुद्दा आहे कर्मचारी बक्षीस व ओळख, एम्प्लॉई रिवॉर्ड आणि रिकग्निशन. कर्मचारी बक्षीस व ओळख प्रोत्साहन योजना निश्चित करण्यासाठी कामगिरी व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. अमेरिकन एक्सप्रेसने दिलेल्या सर्वेक्षणानुसार कर्मचारी हे कामगिरी व्यवस्थापनाच्या बक्षीस आणि पुनर्प्राप्ती प्रणालीचा विश्वास ठेवतात. कारण कर्मचाऱ्यांना अधिक काळ टिकवून ठेवता येते. प्रोत्साहन देण्याचे बक्षीस आणि रिकग्नायझेशन सिस्टीम यामध्ये शोधलं जाऊ शकतं, जेथे परफॉर्मन्स फीडबॅकची अचूकता, पारदर्शक प्रक्रिया, संवाद, सक्रियता, कौतुक, बक्षिसे यासाठीच्या प्रयत्नांची ओळख पटवण्यासाठी सक्षम करते. यामधून हे आपल्या कार्यसंघ सदस्यामधील वाढीची मानसिकता दर्शवते. प्रगतीचा आढावा, वेतनवाढ, बोनस देण्याकरिता माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत देखील करते. कामगिरी व्यवस्थापनामुळे 83% कर्मचारी चांगल्या फलितासह जीवन कार्य करतात व ते त्यांच्या स्थितीत समाधानी आहेत. 69% कामगार त्यांच्या कामाचे मूल्यमापन आहे आणि त्यांनी निश्चित केले आहे हे त्यांना माहीत असल्यास हे अधिक कठोर परिश्रम करतील. रोजगाराच्या गुंतवणुकीत जवळजवळ 50% वाढ मिळते. दुसरा आवश्यकता किंवा गरज आहे कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढवणे, बूस्ट एम्प्लॉई प्रोडक्टिव्हिटी. कर्मचारी अधिक काळ टिकण्यासाठी, त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात सक्रियपणे सामील करण्यासाठी आणि त्यांच्याकडून चांगली फलिते मिळवण्यासाठी कामगिरी व्यवस्थापनाची
नितांत गरज आहे. रोजगाराच्या गुंतवणुकीचे स्तर सुधारण्यासाठी कामगिरी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्यांना हे माहीत असेल की त्यांचे मॅनेजर आणि व्यवसाय त्यांच्या कामाची काळजी घेत आहेत. त्यांना चांगले काम करण्यास आणि त्यांच्या कारकिर्दीत प्रगती करण्यास मदत करण्यास ते समर्पित आहेत. तर ते आहेत कंपनीमध्ये व्यस्त राहण्यासारखे बरेच आहेत. मॅनेजर वर्षातून एकदाच त्यांच्या नोकरी करणाऱ्यांशी त्यांच्या प्रगतीबद्दल बोलतात. यामुळे कर्मचारी उत्पादकता वाढण्यास देखील मदत होते. तिसरी आवश्यकता आहे कर्मचारी विकास योजना. सतत कार्यक्षमता व्यवस्थापनाचा अर्थ असा आहे की आपण त्यांच्या विकसनशील गरजा पूर्ण करून त्यांच्याकडून रोजगारावर कार्यरत आहात. आपल्या कर्मचाऱ्यांच्या संवेदनशीलता रचना करणे, विकसनशील क्षेत्राच्या नवीन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणे या दृष्टिकोनातून कामगिरी व्यवस्थापनाची गरज असल्याचे दिसून येते. अभिप्राय एक्सचेंजला परवानगी. अलाव फॉर द एक्सचेंज ऑफ फीडबॅक. कामगिरी व्यवस्थापनात फीडबॅकला अतिशय महत्त्व असते. कर्मचाऱ्यांना फीडबॅक हा त्यांना त्यांच्या प्रगतीची माहिती देत असतो आणि ते कसे सुधारू शकतात हे जाणून घेण्यासाठी मदत करीत असतो. म्हणून त्यांना फीडबॅकची माहिती मिळणे आवश्यक असते. कामगिरी व्यवस्थापनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना फीडबॅक देण्याची परवानगी दिली जाते. कर्मचाऱ्यांना फीडबॅकची माहिती दिल्याने कामगिरी व्यवस्थापनाची प्रक्रिया विकसित होऊ शकते. तसेच व्यवसाय आणि कर्मचाऱ्यांमधील संबंध सुधारू शकतात. स्मार्ट योजनांची पूर्तता. गुणवत्तेचा अभाव ही एक प्रभावी समस्या आहे. त्यासाठी स्मार्ट ध्येय ठरवून त्यांची पूर्तता करण्यासाठी प्रभावी कामगिरी व्यवस्थापनाची गरज आहे. कामगिरी व्यवस्थापन प्रक्रिया स्मार्ट ध्येय ठरवण्याबद्दल महत्त्वाकांक्षा आणि विश्वासार्हता निर्माण करते. संकल्पनात्मक आढाव्याद्वारे भविष्याकडे लक्ष देण्याची दिशा तसेच त्या संदर्भात कर्मचाऱ्यांनी जे काही करावयास हवे त्या प्रत्येक गोष्टीची माहिती पुरवते आणि त्यांच्याकडून स्मार्ट ध्येयाच्या पूर्ततेची अपेक्षा ठेवते. स्पष्टता निर्माण करणे. एक आश्चर्यचकित आणि चिंताजनक अभ्यासाद्वारे सुमारे 50% कर्मचाऱ्यांनी असे दर्शवले आहे की कामाच्या ठिकाणी त्यांची भूमिका काय आहे किंवा कोणत्या आहेत याविषयी त्यांना स्पष्टपणे माहिती नसते. त्यामुळे त्यांना अल्प व दीर्घकालीन लक्ष्य प्राप्त करण्यात अडचणी येतात. म्हणून कामगिरी व्यवस्थापनाची आवश्यकता आहे, जेणेकरून त्यांना या सर्व संदर्भात अधिक स्पष्टता प्राप्त होईल. कर्मचाऱ्यांचा अधिक सहभाग. कामगिरी व्यवस्थापनाद्वारे कर्मचाऱ्यांना अधिकाधिक सहभागी होण्यास प्रवृत्त करणे शक्य होते. त्यासाठी त्यांना अधिक स्वायत्तता दिली जाते. त्यांचे सामर्थ्य आणि संघटनात्मक उद्दिष्टे एकमेकास पूरक बनवली जातात, जेणेकरून एकूण कार्यक्षमतेत वाढ होऊ शकेल. कार्यवितरण आणि त्या बाबतीत संपर्क साधण्याची प्रक्रिया देखील सुनिश्चित होत असते. विद्यार्थी मित्रांनो, मी सुरुवातीला स्पष्ट केल्याप्रमाणे आपण हे शेवटचं लेक्चर ऐकत आहात. काही अपरिहार्य कारणामुळे मला व्हिडिओच्याद्वारे तुमच्यासमोर येता आलं नाही, परंतु कामगिरी व्यवस्थापनाची गरज किंवा आवश्यकता का आहे हे आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी मित्रांनो, आपण या शेवटच्या सेमिस्टरच्या आधुनिक व्यवस्थापन पद्धती, मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, ज्याला MMP आपण म्हणतो, यामध्ये आपण एकूण 3 टॉपिकचा अभ्यास केला. पहिला टॉपिक होता आपण संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन व गुणवत्ता मानके. संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन आणि गुणवत्ता मानके हे 2 पार्ट आहेत. त्यातल्या पहिल्या पार्टमध्ये संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनामध्ये आपण संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये TQM म्हणतात, त्याची संकल्पना, त्याचे पैलू, क्वालिटीचे पैलू, गुणवत्तेचे पैलू आपण लक्षात घेतले. गुणवत्ता व्यवस्थापनाची तत्त्व लक्षात घेतली.
गुणवत्ता व्यवस्थापनाचे घटक अभ्यासले आपण आणि संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाचे फायदे आणि तोटे हे आपण लक्षात घेतले. त्यानंतर याच टॉपिकमध्ये दुसऱ्या भागामध्ये आपण क्वालिटी स्टँडर्ड्स म्हणजे गुणवत्ता मानके याच्यामध्ये आपण बेंचमार्किंग या गुणवत्ता स्टँडर्डचा अभ्यास केला. 6 सिग्मा या गुणवत्ता स्टँडर्डचा अभ्यास केला आणि ISO 9000 जे आहे त्याचाही आपण पहिल्या युनिटमध्ये अभ्यास केलेला आहे. दुसऱ्या युनिटमध्ये जगातली 2 महत्त्वाची जी काही राष्ट्र आहेत, देश आहेत, त्याच्यामध्ये एक जपान आहे आणि दुसरं चीन आहे. आपल्याला माहिती आहे आता जपानमध्ये टोकियो ऑलिम्पिक चालू आहे आणि त्या जपानमध्ये भरवल्या झालेल्या या ऑलिम्पिकमध्ये चीननं सर्वात जास्त सुवर्णपदकं पटकावलेली आहेत. हे दोन्ही देश हे मॅनेजमेंट कसं करतात ते आपण या दुसऱ्या युनिटमध्ये अभ्यासलं. याच्यामध्ये आपण दुसऱ्या युनिटमध्ये जपानी व्यवस्थापन जे होतं त्या जपानी व्यवस्थापनाच्या अभ्यासामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो जपानी व्यवस्थापनाची संकल्पना काय आहे, जपान देश काय आहे याबद्दल खूप विस्तृतपणे आपण माहिती घेतलेली आहे. जपानी व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, प्रमुख वैशिष्ट्ये आपण अभ्यासली आणि जपानी गुणवत्ता व्यवस्थापनाचे 8 महत्त्वाची तंत्र आपण अभ्यासले. त्यानंतर चीन व्यवस्थापन, चीनबद्दल अतिशय कमी माहिती जगाला आहे कारण चीन हा कम्युनिस्ट देश असल्यामुळे त्यांनी त्यांची माहिती जगाला किती होऊन द्यायची तेवढीच माहिती होऊन दिलेली आहे, काही पर्सेंटेज. त्यामुळं चीन व्यवस्थापनाची संकल्पना आपण अभ्यासली, चीनी व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली, चीनी नेतृत्व शैली कशी असतात हे आपण बघितलं आणि चीनी आणि पाश्चिमात्य मॅनेजमेंटमध्ये काय फरक आहे हा विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यासला. दुसऱ्या युनिटमध्ये चीन आणि आपण जपानच्या व्यवस्थापनाचा अभ्यास केल्यानंतर आपण तिसऱ्या युनिट घटना आणि कामगिरी व्यवस्थापनाचा अभ्यास केला. घटना व्यवस्थापनामध्ये आपण घटना व्यवस्थापनाची संकल्पना, अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये अभ्यासली, महत्त्व अभ्यासलं, कार्यपद्धती अभ्यासली, घटनांचे प्रकार, व्यावसायिक घटना, बिगर व्यावसायिक घटना आणि घटना व्यवस्थापनाचे फायदे आपण अभ्यासले. त्यानंतर कामगिरी व्यवस्थापनामध्ये आपण कामगिरी व्यवस्थापनाची व्याख्या, अर्थ, व्याख्या, संकल्पना अभ्यासली, उत्क्रांती लक्षात घेतली, प्रक्रिया लक्षात घेतली आणि गरज आणि आवश्यकता आपण अभ्यासलेली आहे. अशा पद्धतीनं आपण ह्या शेवटच्या तुमच्या सेमिस्टरच्या मध्ये आपण या 3 टॉपिकचा अभ्यास केला. आत्तापर्यंत या ऑनलाईनच्या माध्यमातून जी काही व्याख्यानं घेतली त्या व्याख्यानाला तुम्ही भरघोस आता प्रतिसाद दिला, याबद्दल मी माझ्या वतीनं तुमचे खूप खूप धन्यवाद, आभार व्यक्त करतो. 3 वर्ष तुम्ही आम्हाला सहन केलं याबद्दल सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझं व्याख्यान थांबवतो. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला उज्ज्वल यश प्राप्त व्हावं, तुमच्या मनातल्या आशा, आकांक्षा, इच्छा ह्या पूर्ण होवोत, तुम्ही यशस्वी नागरिक म्हणून या देशाचे व्हाल, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही एक या BComच्या अभ्यासक्रमामधून जे आमच्याकडून जे काही थोडंसं इवलंसं ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला त्याचा तुमच्या भविष्यामध्ये, तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे उपयोग होईल. आत्तापर्यंतचा आमचा अनुभव असा आहे की कॉमर्सचा विद्यार्थी कधीही अपयशी ठरत नाही, कधीही वाम मार्गाला लागत नाही. निश्चितपणे काही ना काहीतरी तो करतो. त्याला या BComच्या डिग्रीवरती 10-15 हजार रुपयाची तरी नोकरी कमीत कमी मिळू शकते. अगदी क्लार्क झाला तरी पॉश ऑफिसमध्ये त्याला काम करण्याची संधी मिळते. ऊन, वारा, पावसापासून त्याचं संरक्षण होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, भविष्यातील तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं व्याख्यान थांबवतो.